आता एक मोठी बातमी समोर येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मकोका कोर्टात आजची सुनावणी संपलेली आहे। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद संपलाय। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचं निकम यांनी युक्तिवाद केलेला आहे। तर सुदर्शन घुले गँगचा लीडर आहे का असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला। वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने तपासलेत। 29 नोव्हेंबरला खंडणी प्रकरणात बरंच काही घडलं। विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये 29 तारखेला बैठक झाली असा देखील युक्तिवाद करण्यात आलाय। तर 8 डिसेंबरला हॉटेल तिरंगामध्ये विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांची बैठक झाली। संतोष देशमुख खंडणी प्रकरणात आडवे येत असल्याचं चाटे म्हणाला आणि कायमचा धडा शिकवा असं चाटेने सांगितलं। असा संपूर्ण युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी आज कोर्टात केलेला आहे। हत्या प्रकरणाची आजची सुनावणी संपलेली आहे। आरोपींना व्हीसीद्वारे कोर्टात आज हजर करण्यात आलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मकोका कोर्टात आजची सुनावणी संपलेली आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद संपलाय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, बघा, निश्चितपणे आजची सुरुवात खऱ्या अर्थाने या सुनावणीला झाली आपल्याला असं म्हणता येईल की जवळपास 40 ते 45 मिनिटं उज्ज्वल निकम यांनी कोर्टासमोर आपला युक्तिवाद केलेला आहे। हा युक्तिवाद वडिलांना जर सांगायचा तर हत्या, किडनॅपिंग ते हत्या यामध्ये काय काय झालं, कुठं बैठक झाली, कुणाच्या सीडीआर तपासले गेले, कुणाच्या सीडीआरचा आवाज त्या ठिकाणी ओळखला गेला, वाल्मिक कराड यांचा आवाज ओळखला त्या ठिकाणी गेला, या सगळ्या गोष्टींवर अर्धा तास या ठिकाणी जो आहे युक्तिवाद झालेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पहिल्या सुनावणीमध्ये जे काय आरोपीचे वकील आहेत त्यांना डिजिटल पुरावे किंवा आरोपीचे जबाब दिले गेले नव्हते। ते जबाब आणि डिजिटल पुरावे जे आहे कोर्टाने आरोपीचे वकील यांना देण्याचे आदेश कोर्टाने या ठिकाणी दिलेले आहेत। निश्चितपणे उज्ज्वल निकम यांनी या सगळ्या घटनेचा घटनाक्रम त्या ठिकाणी सांगितलेला आहे। कशा पद्धतीने कट शिजला, कुठं कुठं बैठका झाल्या, कशा बैठका झाल्या आणि कुठल्या बैठकाला कोण मोरक्या होता किंवा या सगळ्या प्रकरणाला लीड करणारा कोण होता याबद्दलची त्या ठिकाणी आपला म्हणणं युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी मांडलेला आहे। आता आरोपींच्या वकिलांना डिजिटल पुरावे आणि जे काही आरोपींचे जबाब आहे ते देण्याचे आदेश कोर्टाने दिलेले, त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत ते कायदेशीर सगळे आदेश आणि त्यांचे जबाब जे आहेत आरोपीच्या वकिलांना भेटतील आणि पुढच्या तारखेला मात्र खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींची चर्चा त्या ठिकाणी दोन्ही वकिलांमध्ये युक्तिवाद होऊ शकतो। आज महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 40 ते 45 मिनिटं उज्ज्वल निकम यांनी किडनॅपिंगचा प्लॅन, त्यानंतर किडनॅपिंगच्या नंतर किडनॅपिंगच्या नंतर बैठका आणि कायमचा धडा शिकवण्याचं जे वक्तव्य आहे यावर सविस्तर म्हणणं 40 ते 45 मिनिटांमध्ये उज्ज्वल निकम यांनी मांडलेलं आहे। आता आरोपींचे वकिलांना जो काही आरोपींचे जबाब आणि डिजिटल पुरावे मिळतील त्यावर अभ्यास करून पुढच्या तारखेला कोर्टामध्ये आता आरोपीचे वकील बाजू मांडतील। बरं सिद्धार्थ, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18।